कितीतरी महागडे प्रोडक्ट वापरून झाले, पण स्किन आणखीनच डल दिसते, ॲक्ने वाढतोय, फेस वॉश केल्यानंतर स्किनला ताण जाणवतो, स्किन मॉइश्चरायझर लावूनही मॉइश्चराईज झालेली वाटत नाही. चूक तुझी नाही, समस्या प्रोडक्टमध्ये नाही, तर तुमच्या स्किनचा डॅमेज झालेल्या स्किन बॅरियरची आहे आणि आपल्याला सर्वात अद्याप फोकस करण्याची गरज आहे. हॅलो सुंदरला, मी कलन तुमची सखी आणि मी तुमचे एज्युकेटर मराठीमध्ये. आजचा आपला विषय आहे डॅमेज स्किन बॅरियर, कारणे व उपाय. अगदी कुठलाही खर्च न करता डॅमेज स्किन बॅरियर रिपेअर कसं करावे, स्किन फास्टिंग आणि सायन्स बिहाइंड स्किन हिलिंग. तर चला सुरू करूया. आजचा व्हिडिओ 5 सेक्शनचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला नक्की त्याचा फायदा मिळण्याची गॅरंटी तुम्हाला देते. सेक्शन नंबर 1, डॅमेज स्किन बॅरियर सायन्स. फेस वॉश केल्यानंतर थोडं टिंगलिंग, बर्निंग सेन्सेशन वाटणे, फेस वॉश केल्यानंतर मॉइश्चरायझर लावल्यावर स्किन मॉइश्चराईज झालेली न दिसणे, डल स्किन, ड्राय स्किन, मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन लावताना जळण होणे, स्ट्रेच स्किनवर दिसणे, कुठलाही फेस पॅक स्किनला लावल्याबद्दल जळण होत असेल, दुखत असेल, ॲक्ने वाढत असेल. ॲक्ने तर नॉर्मली स्किनला होतातच. आपल्या स्किनच्या वरच्या लेअरमध्ये मॉइश्चरची कमी झाल्यामुळे आपली स्किन एक्सेस सिबम प्रोड्यूस करायला लागते, त्यामुळे आपल्याला बमसारखे ॲक्ने व्हायला सुरुवात होते. असे ॲक्ने पेनफुल पण असतात. हे ॲक्ने बाहेर पडायला आणि पूर्णपणे जायला नॉर्मल ॲक्नेपेक्षा 20% टाईम घेऊ शकतात. त्यामुळे डॅमेज स्किन बॅरियर हे नॉर्मल नाही, हे आपल्याला फील करायची गरज आहे. मी काही फोटो पॉपअप करेल. सेक्शन नंबर 2, स्किन बॅरियर आणि त्यामागचे सायन्स. आपल्या स्किनचे स्किन सेल्स हे दर 28 ते 40 दिवसांमध्ये डेव्हलप होत असतात. ही एक नॅचरल प्रोसेस आहे. हे वयानुसार, हार्मोन्सनुसार, काही स्किन कंडिशन किंवा मेडिकल सप्लिमेंट सुरू असेल तर बदलू शकते. हे मी एका चार्टमध्ये बेटर एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही हा चार्ट नक्की वाचा. ही एक नॅचरल प्रोसेस आहे, जे ओव्हरनाईट होऊ शकत नाही. त्यामुळे जे प्रोडक्ट हे क्लेम करतात की एका दिवसात ग्लो येईल, एका दिवसात स्किन बॅरियर ठीक होईल, हे सगळे फॉल्स क्लेम आहे. स्किन हील करायची असेल तर एक गोष्ट आपल्याला नक्कीच हवी, ती म्हणजे पेशन्स. आपल्या स्किनला पूर्णपणे बरं होण्यासाठी किमान एक सायकल तरी गरजेचा आहे. ही सायकल आपल्या स्किनच्या कंडिशननुसार बदलू शकते. तुम्हाला रिझल्ट 7 दिवसात, 10 दिवसात किंवा 15 दिवसात किंवा 40 दिवसही लागू शकतात. ही आपल्या स्किन किती डॅमेज झालेली आहे, आपल्याला किती अचीव करायचं आहे त्यावर डिपेंड. स्किन बॅरियर रिपेअर होताना एकदम स्किन होईल अशापेक्षा करायची आहे. आपली स्किन जितकी डॅमेज दिसते त्यापेक्षा 80 ते 90% जरी बरी झाली तर कॉन्फिडन्स खूप व्हायला मदत होते. जसं आपल्याला एखादी जखम झाल्यावर काही दिवसातच ती आपोआप हील होऊन जाते, त्याचप्रमाणे आपल्या स्किनच्या बॅरियरवर झालेल्या मिलियन ट्रिलियन जखमांना ठीक करण्यासाठी आपल्याला काहीतरी कालावधी द्यावा लागतो. ओव्हर स्किन केअर, ओव्हर स्क्रबिंग, रोजच एक वेगवेगळा फेस पॅक ट्राय करून बघणे, या सर्वांनी आधीच डॅमेज झालेली स्किन आपली अजूनच डॅमेज होईल आणि आपल्याला वाटतं मी ते सगळंच ट्राय करून बघते, रोजच एक नवीन उपाय ट्राय करून बघते, पण मला रिझल्ट मिळत नाही. तर इथे आपली चूक आहे की आपल्याला आजारच माहीत नाही आणि आपण उपाय दुसराच करतो. सेक्शन नंबर 3, सोल्युशन. ते 0 बजेटमध्ये. जसं आपण आपली बॉडी डिटॉक्स करण्यासाठी, हील करण्यासाठी, थोडं रिलॅक्स देण्यासाठी उपवास करत असतो, त्याचीच एक टर्म आहे स्किन फास्टिंग, म्हणजे त्वचेसाठी उपवास. तेही कुठलाही उपवास न करता. बेसिकली यामध्ये फास्टिंग फूड पाणी एक्सेट्रावर नाही करायचं, तर फास्टिंग करायची आहे स्किन प्रोडक्टची. थोडक्यात स्किन फास्टिंग म्हणजे काही दिवस तुला कुठलाही प्रोडक्ट न लावले, कुठलाही फेस वॉश नाही, मॉइश्चरायझर नाही, सनस्क्रीन नाही, काहीच करायची गरज नाही. म्हणूनच मी म्हटलं सोल्युशन इक्वल टू 0 करा. जसं उपवास केला तर बॉडीला डिटॉक्स मिळते, त्याच प्रकारे स्किन फास्टिंग केल्याने आपल्या स्किन बॅरियर रिपेअर होऊन जातो. सेक्शन 4, स्किन फास्टिंग नेमकं करायचं कसं. मी आता स्किन फास्टिंगचे मेथड डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्यासाठी आपल्याला 7 ते 14 दिवसाचा मिनिमम कालावधी द्यायचा आहे. आपल्या स्किन कंडिशनवर आणि आपली स्किन किती रिस्पॉन्स देते किंवा किती लवकर आपली स्किन हील होत जाते यावर डिपेंड आहे. हे फास्टिंग तुम्ही 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 14 दिवस, 21 दिवस, मॅक्झिमम 40 दिवसापर्यंतही कंटिन्यू करू शकता आणि तुम्ही तुमचं स्किन केअर रुटीन निवडायला तुम्हाला सोपं जाईल. लेट सपोज की तुम्ही 1 जानेवारी ते 7 जानेवारी स्किन फास्टिंग करणार आहात, तर 31 डिसेंबरला तुम्हाला काय करायचं आहे, ते तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी तुमचा वापरात असलेला जोही फेस वॉश असेल तो वापरून तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तुम्ही क्लेन्झर वापरत असाल तर तोही वापरला तर चालेल, किंवा तुम्ही डबल वेलनी सुद्धा करू शकता. एक वेळा क्लेन्झरने 1 ते 2 मिनिटं मसाज करून चेहरा व्यवस्थित साफ करून घ्या आणि नंतर तुमचा रेग्युलर वापरात असलेला फेस वॉश तुम्ही करून घ्यायचा आहे. ही प्रोसेस तुमच्या चेहऱ्याला असलेले ऑइल, चेहऱ्यावर असलेले ऑइल, प्रोडक्ट, मेकअप किंवा काहीच नसेल तर तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी आहे. चेहरा धुताना तुम्ही समोर पाणी वापरणे गरजेचे आहे. चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला कुठलाही मॉइश्चरायझर, कुठलंही ऑइल काही चेहऱ्याला लावायचं नाही. इथून पुढे तुम्हाला 7 दिवस कुठलाही मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, क्रीम काहीच वापरायचं नाही. हे 7 दिवस असणार आहे नो प्रोडक्ट डे, नो मॉइश्चरायझर, नो सनस्क्रीन, नो क्रीम, नो बॉडी क्रीम, कुठलाही मेकअप नाही.
त्यानंतरचे 7 दिवस तुम्हाला काय करायचं, तर तुम्हाला दिवसातून 4 वेळा फेस वॉश करायचा आहे. पण त्यात तुम्हाला कुठलाही प्रोडक्ट वापरायचा नाही. फेस वॉश वापरायचं नाही. फेस वॉश तुम्हाला फक्त कोमट पाण्याने करायचं आहे. आणि कोमट पाणी जास्त गरम वापरायचं नाही. पाण्यात हात टाकल्यावर आपल्या हाताला सहन होईल एवढंच कोमट पाणी वापरायचं आहे. जास्त गरम पाणी वापरलं तर तुमच्या स्किनला रिटर्न होईल, ते अजून जास्त डॅमेज होईल. काही दिवस 1-2 दिवस थोडा एक्सट्रीमली ड्राय वाटेल, एक्सट्रीमली ऑइली वाटेल, ताण जाणवेल, स्किन सोडलेली वाटेल, पण काळजी करू नका. दर दिवशी फेस वॉश केल्यानंतर किंवा रात्री एक वेळा तुमच्या स्किनला रिझल्ट येत आहे का नोटीस करत जायचं आहे. सेक्शन नंबर 5, रिझल्ट कसे ओळखायचे. तो 1 ते 5 दिवस किंवा 1 ते 7 दिवसामध्ये तुम्हाला असे काही रिझल्ट दिसत आहे का ते तुम्ही नोटीस करायचं आहे. किंवा 1 ते 2 दिवसात स्किन एक्सट्रीमली ड्राय वाटेल, पण कुठलाही बर्निंग पेन हा कमी होईल किंवा होणार नाही हे तुम्हाला जाणवेल. आणि चौथ्या दिवशी तुम्हाला तुमच्या स्किनवर खूप जास्त ऑइल जाणवेल. तुमची स्किन जर तुमचं स्किन टाईप ड्राय जरी असला तरी तुम्हाला एक्सेस ऑइल तुमच्या फेसवर जाणवेल. आणि एक्सट्रीमली ऑइली स्किन असेल तर रेग्युलरपेक्षा जास्त ऑइल तुम्हाला तुमच्या स्किनवर प्रोड्यूस होताना दिसेल. तर बेसिकली हे आपल्या स्किनमध्ये असणारे हिलिंग हॉर्मोन्स आपल्या स्किनच्या मायक्रोस्कोपवर काम करत आहेत. आपण आपल्याला कस वगैरे लावल्यावर बाहेरून ऑइंटमेंट किंवा क्रीम वगैरे लावतो, तसंच एक मेकॅनिझम आपल्या बॉडीच्या आत असते. हे ऑइल तुमच्या बॉडीच्या आतील मलम आहे. 5व्या, 6व्या आणि 7व्या दिवशी तुम्हाला तुमची स्किन सॉफ्ट दिसायला लागेल. ओपन पोर्स असतील तर ते थोडे रिड्यूस होताना तुम्हाला ते दिसतील. स्किनच्या टेक्स्चरमध्ये तुम्हाला बदल दिसेल. तुमची स्किन खरबडी न दिसता थोडी सॉफ्ट दिसायला लागेल. 80 ते 90% तुम्हाला सुधारलेलं जाणवेल. स्ट्रॉंग स्किन बॅरियर तुम्हाला जाणवायला लागेल. जर मी सांगत आहे तेवढ्या दिवसात जर रिझल्ट दिसत नसतील तर रिझल्ट हळूहळू जाणवू शकतो. जर स्किन एक्सट्रीमली डॅमेज असेल तर मी 2 ते 3 दिवसात दिसलेला रिझल्ट तुम्हाला 7 ते 8 दिवसात दिसेल. आता जे मी एक्सप्लेन केलेलं आहे तेच मी एका चार्टमध्ये एक्सप्लेन करते, म्हणजे तुम्ही स्किन फास्टिंग करताना तुम्हाला ते उपयोगी पडेल. स्किन बॅरियर स्वतः रिपेअर होताना बघा आणि स्वतःला हील होताना बघण्याची प्रोसेस खूप मोठं मेडिटेशन असते. आपण आपल्या स्किनला वेळ देत आहे, पेशन्स ठेवत आहे. हाच होता आपल्या स्किन फास्टिंगचा पूर्ण व्हिडिओ. असेच कुठले टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना असेच स्किन प्रॉब्लेम असतील तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की रिकमेंड करा. मी असेच स्किन रिलेटेड सायंटिफिक उपाय तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.